नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमाला येथील 12 इमान पीर बाबाची यात्रा उत्साहात संपन्न झाली। यात्रेनिमित्तानं हजारो भाविकांनी बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं। उस्तळ दुमाला येथे पुरातन 12 इमाम पीर बाबाची समाधी आहे। या पीर बाबाच्या समाधीपुढे केलेला नवस हा पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळं यात्रा उत्सवाच्या निमित्तानं तालुक्यासह जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी तसंच नवस पूर्ती करण्यासाठी आले होते। यात्रेनिमित्तानं यात्रा कमिटीकडून देखील पीर बाबाच्या समाधी परिसराला भव्य आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। विविध धार्मिक तसंच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये कावड छबिना, संदल, कुस्तीचा हगामा, बैलगाडा शर्यत आदी प्रकारच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी तसंच ग्रामस्थांनी उपस्थित राहून यात्रा उत्सवाचा आनंद घेतला। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोहनराव सकट, उपाध्यक्ष प्रशांत कासावणे, बबनराव सुकाळकर, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब जाधव, बद्रीनाथ चिधे, संदीप निकरड, किशोर सुकाळकर, सचिन कवडे, अनिल सकट, प्रशांत सुकाळक, जनार्दन पिटेकर, मेजर संदीप सकट, दादासाहेब सुकाळकर, अशोक बर्डे, पंडित पिटेकर, राजेंद्र शेळकी यांनी विशेष परिश्रम घेतले होते। आपण पाहतात यात्रा उत्सव नेवासा तालुक्याचा। आज आपण आलो आहोत उस्तळ दुमाला या ठिकाणी 12 इमाम पीर बाबांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपूर्ण यात्रा कमिटीचे प्रमुख आहेत, गावाचे ग्रामस्थ आहेत। कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव भरवला जातो त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज अक्षय तृतीयानंतर येणाऱ्या गुरुवारी ही 12 इमाम साहेब यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते आणि ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेली यात्रा आहे। आणि आमच्या गावामध्ये गावातीलच नाही तर परिसर पंचकृषीतील भाविक भक्त या यात्रेसाठी येत असतात। गावातून लग्न होऊन गेलेल्या मुलीसुद्धा यात्रेसाठी हक्काने घरी येतात, गावाकडे येत असतात। तसेच या यात्रेसाठी अनेक प्रकारचे नवस ग्रामस्थांनी केलेले असतात। तर प्रथमतः आता आपण पाहूया की प्रत्येक पायऱ्या नारळ फोडणे हा एक नवस असतो। तसेच अनेक प्रकारचे नवस हे ग्रामस्थ बोललेले असतात आणि नवस पूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात इथं भाविक येत असतात। असा हा आमचा यात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात पंचकृषीमध्ये साजरा केला जातो। कशा पद्धतीने अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या गुरुवारी पहिल्याच गुरुवारी हा यात्रा उत्सव भरवला जातो आणि हा यात्रा साधारण 2 दिवसाची असते, परंतु तिची तयारी महिन्याभरापूर्वी तयारी सुरू झाली असते। कारण यात्रा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात असतो। यात्रेचं सगळं नियोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोहनराव सकट हे पाहत असतात, त्यांचे सहकारीसुद्धा यात सहभागी असतात। आणि दुसऱ्या दिवशी हगामा असतो, लांबवंत मल्ल या ठिकाणी येत असतात। तसेच शेमीगोंडा, बैलगाडा शर्यतसुद्धा भरवण्यात येते आणि अशा प्रकारे हा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात NTV न्यूज मराठी।